शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान पवारांची उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दालनात भेट, शिंदेंसोबतच्या भेटीनंतर त्यांच्याच दालनात आमदारांसोबत बैठक, रोहित पवार गैरहजर। डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक, शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं, तर म्हात्रेला नगरसेवक पदावरून काढा, आदित्य ठाकरे आक्रमक। मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, ज्यांना कुत्र विचारत नाही ते मला शिव्या देतायत अशा भाडोत्रींना सोडणार नाही, कनेक्टिंग लिंकवरून टीका करणाऱ्यांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून समाचार। प्रश्न विचारणारे भाड्याचे टट्टू, मग निकृष्ट काम करणारे टक्केवारी पुरुष, महाराष्ट्राच्या नावाआड स्वतःचा अपयश झाकण्याचा प्रयत्न करू नका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांचा एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली, आतापर्यंत 11 जण सुखरूप बाहेर, तर 12 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली, मंत्री गिरीश महाजनांची माहिती, युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। राज्यभरात पावसाच्या काळात 62 जणांचा मृत्यू तर 74 जण जखमी, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 1 जून ते 8 जुलैपर्यंत विविध दुर्घटनांमध्ये झालेल्या मृतांचा आकडा समोर आलेला आहे। 200 जनावरही दगावली। रायगडच्या खालापुरातील पाताळगंगेत 3000 सिलेंडर वाहून गेले, गॅस एजन्सीची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्याने घटना, वाहून गेलेले सिलेंडर घेण्यासाठी अनेकांची गर्दी। नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, रहिवासी भागात पाणी, अमरधामकडे जाणारा मार्ग बंद, तर नासर्डी नदीच्या पुरामुळे मिलिंदनगर परिसरातही भीषण स्थिती। पुण्याच्या खडकवासलामधून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग, प्रवाह वाढल्याने भिडे पूल पाण्याखाली, तर एकता नगरमधील 10 ते 12 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। साताऱ्यामध्ये विजेचा धक्का लागल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दुर्घटना, फलटण तालुक्यातील खामगाव मधील दुर्दैवी घटना। वसई विरारसह नालासोपारा परिसरात सलग 5व्या दिवशीही पूरस्थिती, लोकांच्या रुळावरून चालत प्रवास सुरूच, वीज पुरवठा ठप्प असल्याने पाणीही मिळेना, नागरिकांचे हाल। वसई विरारमध्ये सध्या पावसाची गंभीर परिस्थिती, 72 तासात 672 मिलीमीटर पाऊस झाला, मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी दिलाय, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पुण्याच्या आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान, विठुरायाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तिरसात पालखी पंढरीच्या दिशेनं, इंद्रायणीच्या पूरस्थितीमुळे यंदा आळंदीत वारकऱ्यांना येण्यास मनाई। इराण